आणि मला काय वाटलं कचरा एवढा होणार नाही, पण हा एवढा झाला की नाही कचरा. सगळं ते सिमेंटचं हे आहे ना कडापा, तर त्याचं धूर एवढी उडली पूर्ण, माझी पूर्ण मेहनत वाया गेली. हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. सकाळी हे लागलेत कामाला. सकाळी यांची 9 वाजता झाले, कारण रात्री हे मॅचेस यांच्या संघाने 2 मॅच जिंकलेल्या आहेत. काय मिळालं मग? अजून किती दिवस आहेत मॅच? दोन्ही मॅच खेळले म्हणे आणि दोन्ही पण मॅच जिंकले म्हणे. किती प्लेयर होते? 8 10 काय 11 प्लेयर असतात ना? कसली बॉक्स मॅच? अच्छा. आणि आमच्या इथे स्वयंपाकाची तयारी सुरू आहे. फायनली सगळ्यात अगोदर चहा केला ना आपण काल, तर सगळ्यात आधी चहा केला. आता आज स्वयंपाकाची तयारी आहे फायनली. आज आम्ही करतोय चणी, तर त्याच्यात मसाला करायचा तयार. चपाती आधी आम्ही करून घेतो आणि त्याच्यानंतर तन्वी का आली नाही विचारते सगळे. तन्वीची एक्झाम होती CETची आणि ती 23 तारखेला झाली. हां, उद्या बसणार संध्याकाळी ती यायला, तर मग शनिवारी ती दिसेल तुम्हाला. आणि तर बाकीची कामं आवरून घेतो आम्ही, कारण अजूनही खूप कामं आहेत. जरी बऱ्यापैकी घर सेट झालं असेल तर, कारण बाहेरचं मेन आहे आता करायचं. तर आधी स्वयंपाकातून बाहेर निघणार आणि मग बाहेरचं करायचं. तर आमचं हरभऱ्याची भाजी, चण्याची भाजी शिजते. ते कडाणाची तयारी. इथे सगळ्यात भरून ठेवले. फ्रीज उद्या यायचं, त्यामुळे सगळं मी ह्याच्यामध्ये भरून ठेवले मसाले सगळे. आणि आमच्या किचनचा पसारा. ताई इथं झाडू मारायला लागल्यात. भाजी आले फायनली, दादा येताना घेऊन आलेत, त्यामुळे आज आम्ही भाज्या सुरू करणार खायला. वगैरे जेवण झालं आणि काय आलं तर हा बाथरूम जे दिसतंय ना मागे, तर त्याचा दरवाजा लावायचा होता. आणि मला काय वाटलं कचरा एवढा होणार नाही, पण हा एवढा झाला की नाही कचरा. सगळं ते सिमेंटचं हे आहे ना कडापा, तर त्याचं धूर एवढी उडली पूर्ण, माझी पूर्ण मेहनत वाया गेली. पण ठीक आहे, आयुष्य सुंदर आहे. तर आता परत झाडाला घेतलं. मेन म्हणजे इथं नशीब की देवावरती काय उडलेलं नाही आहे आता, तर ते थोडंसं राहिलं. आता हे आवरून घेते पटपट. परत लादी वगैरे पुसून घ्यायचं आहे मला. आज संध्याकाळी दारासमोर ते मुरुम टाकायला हे बोलवलं, तर ते कधी वाजता येतात काय माहीत. अजून ओटा आवरायचं आहे. सचिन आणि दादा आत्ता आलेत गावात, म्हणजे सांगून वगैरे यात्रेसाठी निमंत्रण काही गावामध्ये देऊन. आता पावसाचं वातावरण होते, गडगडते, पण बघूया. ते आवरते अगोदर. संध्याकाळी ते तरी काम करून घ्यायचं आहेच बाहेरचं, त्यामुळे अजून धूर पडणार आहे. कधी होते काय की असं आज होते उद्या होते असं वाटतं, पण बघू आता हे तरी आवरते पटपट सगळं. आणि हा पोरगा, ह्याला काय नाही, नुसतं क्रिकेट झालं, टॅप झालं की झालं, होय की नाही. काल क्रिकेटला किती नाचलास रे? जिंकलं. त्याला रामायणाचं एक पुस्तक आहे, म्हणजे ते हिनं गिफ्ट दिली होती स्नेहाच्या मिस्टरांनी. आम्हाला राधेय दिलं होतं आणि आरवला रामायण दिलं होतं. तर त्याला म्हटलं की पहिला पूर्ण पाठ करायचा म्हणून. आता कधी कधी करतोय बघू. आधी हे मी आवरते पटकन. भाजी मी झाकून ठेवले आणि मूग मटकी मोड आहे तिथे. इथे आंबे आहेत आणि किचन आवरले. इथं देवारात पूजा करायची थोडी बाकी आहे माझी. दरवाजा लावलेला बाथरूमचा आणि आणि कपडे वगैरे सगळं वगैरे धुवून झालं. ताई आणि मी दोघींनी मिळून आवरलं सगळं. मेन म्हणजे त्यांची खूप मोठी हेल्प होते मला सगळ्या गोष्टींमध्ये. आता उद्या अक्षय आणि तन्वी बसणार, परवा दिवशी ते येतील. मग बाकी सगळं पाठी दिसतंय तुम्हाला बऱ्यापैकी लागले, म्हणजे धूळ वगैरे उडली होती ना. आता परत असं आहे की आता तुम्हाला आवाज येत असेल, आता परत असं आहे की मुरुम टाकायला बोलवणार आहेत आणि ती पण धूळ उडणार आहे, म्हणजे ते पण काम बाकी आहे. आणि म्हटलं त्यांना यात्रा होईपर्यंत शांत राहा म्हटलं, आता राहू दे, ते ओपन राहू दे, हवा चांगली खेळती राहते, नंतर बघूयात, कारण आता ताकद नाही असं झालंय. चला चहा ठेवूयात आता. आमच्याकडे लाईट
सुद्धा करते. तर आम्हाला तेल काढायला पण प्रॉब्लेम झाला, आम्ही तेलातलं खाली सांडलं. आणि एक गोष्ट झाली आज ती म्हणजे अशी, आमच्याकडे 1 किलोभर मोड आलेली मटकी आहे. जरा गैरसमज झाला सांगताना. मी सांगितले मटकी घेऊन या, आणि नेहमीप्रमाणे मुंबईला कसं मटकी म्हटलं की मोड आलेली मटकी घेणार, तसं 1 किलोभर मटकी घेऊन आले. त्यांना वाटलं आपण मटकीचं आज सगळं करणार आहे. ते नाही, मला डाऊट आला म्हणून मी फोन पण केला तुला. 1 किलो पाहिजे काय, लय दिसेल ते. मोड आलेली म्हटला नाही, तुम्ही मटकी काय विचारलं, मग मटकी. गलती से मिस्टेक. आता विचार केला मटकीचीच भाजी, मटकीचीच भजी आणि उद्याने परवा मटकीची मिसळ. सब मटकी म्हणजे पूर्ण एक दिवस आपण मटका खेळणार. प्रोटीन प्रोटीन खाणार पूर्ण दिवस. प्रोटीन का प्रोटीन प्रोटीन. ये जा करते आमच्याकडे काय पर्याय नाही. मैं आया मैं गया ना. चल आता आम्ही आवरून घेतो पटपट. मटकीच्या भाजीची रेसिपी आम्ही शेअर केलेली आहे याच्या अगोदर. हा, ही ती गोष्ट मी म्हटलेलं कालच्या ब्लॉग मध्ये की कांदे बटाटे ठेवण्यासाठी एक मजेशीर गोष्ट मी मागवली होती अमेझॉन. हा गाऊन आहे, आधीच सांगते, वरती बांधलंय मी. हे असं, हे असं आणि हे असं, म्हणजे बऱ्या कांदे बटाटे काही ठेवा तुम्ही प्रॉपर. म्हणून इकडं मागवलं मी, चांगलं आहे. तर आता तुर्तास मी मसाले असे ठेवले. अजून मसाल्याचा डब्बा कुठे आहे तो बघायला पाहिजे. म्हणजे आम्ही ठेवले कपाटात असेल ना, कपाटात असेल तर तो मसाल्याचा डब्बा तर ह्याच्यात आहे गोणीमध्ये. काल जे भांडी ठेवली त्याच्यात नाही त्यामध्ये नाही, आम्ही बघून ठेवले सगळी भांडी. सत्य आहे, मसाल्याचा डब्बा त्यात नव्हताच. सगळी भांडी आपण ठेवली होती. ती नको चटणी, ती नको आलं ना तिकडे. दुसरी नाही चटणी आहे ना, चटणी आहे. चटणी सॉफ्ट आहे, सॉफ्ट म्हणजे एकदम चरका नाही. आणि ही काय काळी ती वालावलकरची चटणी आहे. ती घातलात ना अस्सल कोल्हापुरी चटणी. ती मिसळसाठी याच्यासाठी आणली, अंडा ग्रेडिंग करायची. नाही आता धोधो पाऊस पण पडायला लागलाय, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. का पाणी पिण्याचं पडशील. आज आमचं हेच काम आहे. आता हे झाल्यानंतर फायनली तरी ताई म्हणायला लागले की आपण आहेराच्या साड्यांचं बघूया. तर जरा लाईट आल्यानंतर त्याच्या आधी सर स्वयंपाक आवडून येतो. आमटी झाले, भात झालाय, आता भाजी भजी आणि मग भाकरी. चलो मिळते हे ब्रेक के दाजी नाही. हा दाजी येते की. लाईट आलेली आहे, त्यानिमित्तानं जेवण पटपट आवडते. हा आता काय बघायचं, तांब्यात बुडवला हात. आणि ते कशाला म्हणले पूर्ण ते भजी लागते गरम गरम. याच्यात ना मटकी, कोथिंबीर, आलं लसूणची पेस्ट त्याच्यात करून ठेवलेली ही दिली. त्याच्यातलं कांदा एक चिरून बारीक करून टाकलाय त्यात, आणि तिखट, मीठ, हळद, गरम मसाला, हिंग जरासा, आणि काय राहिलं, हां तांदळाचं पीठ, निव्वळ तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ मिक्स केलं. ह्या घरातली पहिली रेसिपी ही दाखवली, पण ही जरा वेगळी मूग मटकीची दाखवली मी भजी. ही फक्त निव्वळ मटकीची. मूग बी 1 किलो आणले असते तर काय झालं असतं. मूग बी 1 किलो आणले असते की नाही. मिसळ आज मिसळ मुंबईला जाईपर्यंत मिसळच खायचं मुंबईला. किचन पूर्ण सेट केल्यानंतर दुसऱ्या दिवसमध्ये सुद्धा साफसफाईचं होतं, कारण छोटं काम सुरूच आहे. पण उद्यापर्यंत फायनली होईल असं वाटतं, आणि हे मी नेहमीच म्हणते. पण आता आवाजही खूप येत होता, कारण साईडला चुलत्यांच्या घरांचं काम सुरूच आहे, ते फरशीचं कटिंग वगैरे, त्यामुळे मी व्हॉइस ओव्हर करते. तर इथे मी स्वयंपाक पूर्ण आवरून घेते, आणि गावाकडे आल्यानंतर स्वयंपाक हा खूप लवकर होतो. 7:30 वाजता माझा पूर्ण स्वयंपाक आवरत होता. आम्ही 8 वाजता म्हणजे जेवणार होतो. तर इथे ही जी भजी आहे ती पूर्ण मटकीची भजी आहेत, मूग मटकी नाही, आणि खूप छान झाली होती. मी एक्सपेरिमेंट केला होता एक्स्ट्राचा. परत कधीतरी मी शेअर करेन डिटेलमध्ये रेसिपी. आधी म्हटलं एक्सपेरिमेंट करून बघू, प्रॉपर झालं
झालं भजी तर मग तुम्हाला सांगू नक्कीच. मूग नाही आहेत, लास्ट टाईमला मी मूग मटकीची दाखवली होती. आणि ब्लॉग थोडा छोटा झालेला आहे, कालचा पण तसंच होता. पण काय करू, कामाच्या याच्यामध्ये थोडंफार होते. नेक्स्ट ब्लॉग मोठा असेल नक्कीच. त्याच्यानंतर हे जेवण पूर्ण होतं आणि आताचा जो व्हिडिओ आहे ना तो इथेच संपतो. परत मी छानसा व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी हजर राहीन. हा कसा वाटला हे मला नक्की सांगा. मीही माझ्या सासरी सोहळ्याला मस्त एन्जॉय करते शेतामध्ये आणि तुम्ही हा ऑलरेडी नक्की एन्जॉय करा.